श्री राधे राधे मिल्क सेंटर। हमारे पास शुद्ध दही, दूध, घी, खोवा, श्रीखंड, बासुंदी, पनीर और स्वादिष्ट मिठाइयाँ मिलेंगी। शादी समारोह और पार्टी के लिए संपर्क करें। हमारा पता है स्टेट बैंक के बाजू में, मेन रोड, बेला। प्रोफाइटर सन्नी उर्फ अभिलाष गौड़। मोबाइल नंबर है हमारा 7989676718 और दूसरा नंबर है 8886797235। रेवता विठल नीलियम कॉम्प्लेक्स, ओनर सिंगम शेट्टी शरद। हमारे पास 10 बाय 30 के 3 मलगियां किराए पर देना है। वैसे ही बड़ी शॉप के लिए फर्स्ट फ्लोर में 1800 स्क्वायर फीट वाली बड़ी मलगी भी खाली है। हमारा पता है अंबेडकर चौक, भवानीगुड़ा रोड, तेलंगाना बैंक के सामने। संपर्क करें 9441015203। दूसरा नंबर 9640961093। धन्यवाद। नमस्कार, मायमावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं शेख इस्माइल। बेला मंडल के वनरपुर गांव में बाजीराव बाबा का सत्संग संपूर्ण हुआ। विभिन्न गांव से भजन मंडली अपने अपने सामग्री यानी ढोल, ताली, ताशे के साथ पहुंचे और बाजीराव बाबा के शान में भक्ति गीत गाए। गांव पूरी तरह से सजा धजा नजर आया। बाबा से कई सारे मन्नतें मांगी गई। गांव से सुख शांति, समृद्धि, पीक पानी, रोगराई की रक्षा करे। गांव निवासी बाबा के भक्त गंभीर राव ने कहा है कि बाबा की कृपा से गांव में नशा मुक्ति, व्यसन मुक्ति, मांस, मटन, मच्छी, शराब बंदी पूरी तरह से बंद है। जब भक्त बाबा के चरण में शरण लेता है तो बिगड़े काम भी बन जाते हैं। पिछले 25 साल से लगभग सत्संग का आयोजन लगातार हो रहा है और इसी से गांव में रौनकें बनी हुई है। मग मला या वस्तू आम्हाला घरी सुद्धा मिळतात। मग कार्याचा महिमा काय हे गोष्ट आहे का दादा? काय खातं हे महत्वाचं नाही, कोणाच्या हातचं खातं हे महत्वाचं आहे। कार्याचा महिमा मौलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला। काला कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरीमध्ये मौलीनं 2 दृष्टांत दिले कार्याचं चिंतन सांगताना। देवळाची कामा पडसू, मौली सांगतात देवळाची कामा पडसू। एखादं देऊळ बांधायला घेतलं मंदिर झालं का? नाही। मंदिर भिंती बांधकाम झाले म्हणजे मंदिर झालं का? नाही। मंदिर झालं का? त्या मंदिरात मूर्ती बसते। देवळाची सांगतात। एकदा एका शाळेमध्ये शिक्षकांनी ब्लॅकबोर्डवरती एक शब्द लिहिला, गोदावरी। ए बाबा, मी जे ठिकाणी एक विद्यार्थी उभा झाला, गुरुजी तुम्ही गोदावरी लिहिले, गोदावरी माहिती माहिती
आलं दर्शन घेतलं महिने आता त्या पायाने तेवढे चांगलं इकडे आहे वाटतं मी म्हणता ह्या पोटा गेला
आमच्या गावामध्ये जे दत्त पौर्णिमा आहे, दत्त जयंती, त्यानिमित्त सप्ताह दत्त जयंती आणि गावचा एकटा हे मिळून आम्ही 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण करून आज 7व्या दिवशी महाकाला करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला बाजीराव बाबांचे भक्तजन प्रत्येक करून आमच्या गावाला येऊन गावात जे कार्यक्रमाचा शोभा वाढवतात त्या प्रत्येक भक्तजनांचा मी आमच्या गाववाल्यातर्फे मनातून त्यांना मी अभिनंदन देतो आणि त्यांना स्वागत करतो। असेच आमच्या गावात सुद्धा कोणी गोर गरीब सर्व एकत्र येऊन हे कार्यक्रम करताय म्हटलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे। भगवंत आमचा बाजीराव बाबा आमच्या सर्व लोकांना असंच सुख शांती द्यावं आणि असेच कार्य करत राहावं, लोकांना सुद्धा असंच सद्बुद्धी द्यावं म्हणून मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या जे बाजीराव बाबांना एकच सांगितलं, तुम्ही ह्या रस्त्यानं जाल तर तुमचं वाईट होते आणि ह्या रस्त्यानं जाल तर तुमचं चांगलं होतं। त्यांना सांगितलेल्या रस्त्यानं गेलं तर केव्हा कुणाचं वाईट नाही झालं आणि त्यांनी सांगून जे गलत रस्त्यानं गेलं तर त्याचं कधी बरं नाही झालं। म्हणून भक्ताला मी विनंती करतो, जे बाजीराव बाबा सांगितले त्या मार्गावर प्रत्येकानं चालावं आणि आपलं प्रपंच सुखशांती राहावं म्हणून मी प्रत्येकांना विनंती करतो। जय गुरु। जे आली त्यांचं सुद्धा मी प्रत्येक धन्यवाद। आज आमच्या मण्यारपूर गावामध्ये 7 दिवसाच्या सप्ताह कार्यक्रम सोहळा चांगला करण्यात येत आहे। हा सोहळा 7 दिवस दिनांक 9/12/2024 सुरुवात केली याची। आज शेवटचा 7वा दिवस आहे। हा सप्ताह कार्यक्रम बाजीराव महाराज यांच्या कृपा क्षेत्राखाली तसेच आमच्या गावातील दत्ता महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि गुरुदेव सेवा मंडळ यांच्या मदतीने हा सप्ताह सोहळा रोज 7 दिवस चांगला करण्यात येत होता। आज आमच्या गावामध्ये एक पंढरपूर नगरी बनलेली आहे, कारण गावावरून पदावली भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ आणि बहुत सारे बाहेर गावावरून भक्तजन या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी आलेले आहे। तसेच आम्ही ह्या प्रसंगी एक महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा ठेवला गेलेला आहे। तो नियमितपणे आमच्या गावामध्ये जवळपास 15 ते 20 वर्ष झाले हा कार्यक्रम सतत चालू आहे। हा सर्व मण्यारपूर ग्रामवासी एक उत्साहाने, एक बाजीराव महाराजांच्या ताकदीने हा सोहळा सर्व चांगला करण्यात येत आहे। हा सर्वांच्या या सोहळ्याचा सर्व गावावरून आलेल्या भक्तांना सुद्धा लाभ मिळू शकतो आणि तसेच आमच्या गावातील सर्व बाजीराव महाराजांच्या कृपाप्रसादाने सुख शांती लाभलेली आहे। आणि इथून चालून आमच्या गावामध्ये हा सप्ताह सोहळा हमेशासाठी चांगला करण्यात येते, कारण सगळं युवांना सुद्धा आणि बालकांना सुद्धा हा कार्यक्रमाचा एक छंद आहे। 2-3 महिन्याच्या आधी सर्वजणांच्या दिमागामध्ये हे गोष्ट येत असते की आमच्या गावात डिसेंबर दत्त जयंतीला काला चांगला करण्यात येते। हा गावामध्ये असं वातावरण, एक आध्यात्मिक वातावरण बनून जाते। हा सर्वांचा उत्साह आहे, यामध्ये सर्वजण उत्सुक आहे। सर्वजण बाल बालिका युवक सर्वजण रोज 7 दिवस रात्रंदिवस इथं कष्ट घेत असते आणि त्या बाजीराव महाराजांच्या कृपाप्रसादाने आमच्या गावामध्ये व्यसनमुक्त सुद्धा गाव झालेला आहे। दारू कोणी पिणार नाही आणि चिकन मटन सुद्धा आमच्या गावामध्ये खाणारे दिसणार नाही, कारण हा बाजीराव महाराजा आम्हाला आणि आमच्या गावामध्ये असाच सतत दरवर्षीप्रमाणे हमेशासाठी हा सप्ताह कार्यक्रम चालू राहील। मी अशी बाजीराव महाराजांना आणि बाहेर गावावरून आलेल्या भक्तजनांना सुद्धा अभिनंदन करतो आणि माझ्या वारीला इथंच समाप्त करतो। जय हिंद, जय गुरु, जय बाजीराव महाराज।